असं कसं होऊ शकते की एकच पदार्थ हे वजन कमी करण्यासाठी आणि तोच पदार्थ वजन वाढवण्यासाठी सुद्धा उपयोगात येतो. त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये हा पदार्थ वापरता येतो. आजकाल वजन कमी करण्यासाठी, शुगर कंट्रोल राहण्यासाठी हेल्दी स्नॅक म्हणून हा पदार्थ वापरला जातो आणि तो पदार्थ आहे मखाना. मखाना खरंच प्रत्येकासाठी हेल्दी आहे का? हा किती प्रमाणात घ्यावा आणि कोणत्या वेळेत घ्यावा आणि कोणी घेऊ नये हे तुम्हाला माहीत आहे का? आणखीन एक मोठी चूक म्हणजे लोक हेल्दी म्हणून फ्लेवर्ड मखाना हे रोजच्या आयुष्यात वापरायला लागलेले आहेत, पण त्यात असलेले हिडन सॉल्ट, ऑइल आणि आर्टिफिशियल फ्लेवर्स हे खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्यामुळेच मखाना हेल्दी असून सुद्धा आर्टिफिशियल फ्लेवर्स ॲड केल्यामुळे सोडियम वाढतं आणि त्यामुळे कॅलरीजसुद्धा वाढतात. मखाना खाण्याचे सगळ्यात मोठे 4 फायदे कोणते आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिला फायदा वेट गेन आणि वेट लॉस दोन्हीसाठी. मखान्यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स, भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम ही सगळी भरपूर प्रमाणात आहेत. त्याचबरोबर यामध्ये कॅलरीजसुद्धा खूप कमी आहेत आणि ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा कमी आहे. ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी 2 चमचे तुपामध्ये मखाना थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही 15 ते 20 मखाना घेऊ शकतात. ज्यांना पचन व्यवस्थित आहे आणि ज्यांना वजन वाढवण्याची जास्त इच्छा आहे त्यांनी थोडेसे मखाने वाढवले तरी चालतील. पण जर तुम्हाला मखान्यामुळे ब्लोटिंग किंवा गॅसेस असा त्रास होत असेल तर तुम्ही मखान्याचं प्रमाण हे कमी ठेवा. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ शकता, मखान्याची खीर करून घेऊ शकता, मखान्याचे लाडू करून घेऊ शकता. मखाना हे असं घेतल्यास तुमचं वजन झपाट्याने वाढतं. ज्यांचं कमी करायचं आहे त्यांनी मखाना हे फक्त ड्राय भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये कोणतंही तेल किंवा तूप टाकायचं नाही आहे. त्यामध्ये तुम्ही वरून जिरं पावडर किंवा थोडंसं साधं मीठ, काळं मीठ टाकून तुम्ही ते घेऊ शकता. यामध्ये कॅलरीज कमी आहेत आणि म्हणूनच ज्यांना पण वजन कमी करायची इच्छा असेल, त्यांना वारंवार भूक लागत असेल, काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर अशा वेळेस तुम्ही मखाना घेऊ शकता. मखाना खाल्ल्यामुळे एकतर फूड क्रेविंग्स कमी होतात, शुगर क्रेविंग्स कमी होतात, कॅलरीज कमी असल्यामुळे वजन वाढत नाही आणि पोट भरल्याची सुद्धा आपल्याला तृप्तता भेटते. दुसरा अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे जे बरेच स्त्रियांना, बरेच लोकांना माहीत नाही, ते म्हणजे मखाना हे गर्भसंस्थापक म्हणून काम करते. त्यामुळे ज्यांना पण रिकरंट ॲबॉर्शन्स होतात, ज्यांना गर्भस्राव वारंवार होत राहतो, अशांनी मखाना घ्यायला हवा. प्रेग्नन्सी असताना पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत तुम्ही मखाना खाऊ शकता. त्याचबरोबर डिलिव्हरी झाल्यानंतरसुद्धा तुम्ही मखान्याचं सेवन करू शकता. मखाना हा गुरू असल्यामुळे वाताचं शमन करतो, वृक्ष असल्यामुळे कफाचं शमन करतो आणि शीत असल्यामुळे पित्ताचं सुद्धा शमन करतो. याचं जास्त कार्य हे पित्त दोषावर आहे. म्हणून ज्यांच्यामध्ये गर्भस्राव किंवा वारंवार रक्तप्रवृत्तीची ज्यांची टेंडन्सी आहे त्यांच्यासाठी हा खूप लाभदायक आहे. ज्या महिलांना थोडं काम केलं किंवा थोडं वजन उचललं किंवा थोडं एक्झर्शन झाल्यावर लगेच पांढऱ्या पाण्याचा त्रास चालू होतं, त्यांच्यासाठी मखाना हे खूप फायदेशीर आहे. कारण मखाना हे ताकद तर देतच, थकवा कमी करतं, त्याचबरोबर स्तंभन असल्यामुळे ल्युकोरिया किंवा पांढऱ्या पाण्याचा त्राससुद्धा खूप कमी करतं. तिसरा महत्त्वाचा फायदा आहे पित्तशामक म्हणून. म्हणूनच ज्यांना पण ब्लिडिंग टेंडन्सी आहे, ज्यांना हातापायाची आग होते, ज्यांना वारंवार तोंडातलं येतं, ज्यांना उष्णतेचे त्रास आहे, डोकं दुखतं किंवा खूप जास्त पाळीमध्ये रक्तस्राव होत असतो किंवा ज्यांना नाकातून घोळाना फुटतो, पाईल्सचा त्रास असतो, या सगळ्यांसाठी मखाना हे खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये रक्तस्तंभक गुण असल्यामुळे, त्याचबरोबर शीत गुण असल्यामुळे पित्ताचं शमन करतं आणि रक्तस्रावसुद्धा बंद करतं. मखाना हा जेवढा स्त्रियांमध्ये लाभदायी आहे तेवढा पुरुषांमध्ये सुद्धा लाभदायी आहे. ज्यांना पण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतं, शुक्रस्राव होतो किंवा ज्यांना युरिनेशनशी काही संबंधित विकार आहेत त्यासाठी मखाना हा खूप फायदेशीर आहे. कारण हा शुक्रधातू तर वाढवतोच पण बाकीचे त्राससुद्धा कमी करतो. चौथा महत्त्वाचा फायदा आहे विकनेसमध्ये. ज्यांना पण लूज मोशन झाल्यामुळे विकनेस आहे किंवा ज्यांना एक्सेसिव्ह ब्लिडिंग झाल्यामुळे विकनेस आहे किंवा ज्यांना खूप दिवसांपासून काही त्रास आहे, क्रोनिक डिसीज आहे त्याच्यामुळे विकनेस आहे किंवा ज्यांना पाल्पिटेशनसारखं होत राहतं, थकवासारखा येत राहतो, अशा सर्वांसाठी मखाना हा खूप फायदेशीर आहे. त्यासाठी तुम्ही मखाना हा दुधासोबत किंवा ड्रायफ्रूटचे लाडू करून घेऊ शकता. मखाना घेतल्यामुळे बल वाढतं, वजन वाढतं आणि त्यामुळे थकवासुद्धा कमी होतो. ज्यांना पण पाल्पिटेशन होतात त्यांचेसुद्धा पाल्पिटेशन कमी होतात. दिवसभरात तुम्ही किती मखाने खायला पाहिजे तर दिवसभरात तुम्ही 15 ते 20 मखाने खाऊ शकता. पण जर तुम्हाला ब्लोटिंग, गॅस किंवा कॉन्स्टिपेशनसारखा त्रास असेल तर तुम्ही मखाना अवॉइड केले पाहिजे. त्याचबरोबर याचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे मखाना तुम्ही कोणत्याही वेळात खाऊ शकता. जसं की बरेच पदार्थांबाबत आयुर्वेद सांगतो की हा पदार्थ या वेळेत खायला पाहिजे किंवा रात्री दही खाऊ नये, रात्री ड्रायफ्रूट्स खाऊ नये किंवा रात्री फळं खाऊ नये. पण मखाना हे तुम्ही कोणत्याही वेळेत खाऊ शकता.
फक्त मखाना खाताना हे लक्षात ठेवायचं की मखाना हे कधी तुम्ही घरी बनवून खायला पाहिजे. त्यासाठी आर्टिफिशियल फ्लेवर्स किंवा इन्ग्रेडियंट्स असलेले बाहेरचे विकतचे चिप्स किंवा विकतचे पदार्थ तुम्ही टाळायला पाहिजे. बरेच लोक हे खूप वर्षांपासून हे हेल्दी पदार्थ खात असतात, पण त्याचा शरीरावर एक्झॅक्टली काय परिणाम होतो हे फार कमी जणांना माहीत असतं. आणि हेच माहिती करून घेण्यासाठी हा चॅनल तुम्हाला खूप मदत करेल. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. ज्यांना पण या व्हिडिओची गरज आहे त्यांना लिंक पाठवा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी विषयासोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची आणि मनाची काळजी घ्या. धन्यवाद.